मराठा आरक्षणाचा लढा आता अधिक तीव्र होणार आहे। 20 जानेवारीपासून मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटी गावातून मुंबईच्या दिशेने पायी मोर्चा काढणार आहेत। या निमित्ताने मराठा समाज मुंबईत एकवटणार आहे। त्याआधी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य आणि केंद्र सरकारला इशारा दिला आहे। तुम्ही जाणार आहेत का राम मंदिर? हे बघा, तो भारतीय जनतेचा आनंदाचा दिवस, तो दिवस आंदोलन हे खूप दिवसापासून आहे, खूप 4-5 महिन्यापासून आमच्या टप्प्यानुसार काम सुरू आहे। आम्ही 20 तारीख धरली, 18 तारखेपर्यंत सरकारने 144 मुंबईत लागू केला म्हणून 20 तारीख आम्ही मराठ्यांनी धरलेली। आम्ही इथे साजरा करू शकतो आनंद, कारण मनात असायला लागतं। तिथं गेला एखादा शेतकरी, या खांद्याची भावना महत्त्वाची, त्याचा भाव जर असला तर शेतातून सुद्धा रामाचं स्मरण करू शकतो। आपण उठल्यावर रोज सगळे रामरामच करतो। आम्ही 20ला निघणार आहेत मराठी घराघरातली, आम्ही रस्त्याने आनंद मराठी व्यक्त करू, नंतर आरक्षण मिळाल्यावर जाऊ। प्रभू रामचंद्राला काय साकडे घालाल तुम्ही? काय केंद्र सरकारला आणि राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातल्या सगळ्या मंत्र्यांना सद्बुद्धी द्या आणि मराठ्यांचं आरक्षण लवकर मिळावं, कारण रामाने अन्यायाच्या विरोधात संघर्ष केलेला आहे, मराठाही अन्यायाच्याच विरोधात संघर्ष करतोय। मग जर ही एवढी मोठी पायी रॅली जर मुंबईला करोडोच्या संख्येनं जाणार असली तर आम्ही अन्यायाच्या विरोधात लढतोय। आम्ही मराठी राम मंदिराला नंतर जाऊ आरक्षण मिळाल्यावरती, आता इथंच साजरा करू 22 तारखेला, आनंद इथंच व्यक्त करू आम्ही, पण आम्ही आरक्षण आता घेणार। आणि मराठ्यांना विनंती आपल्या माध्यमातून, चॅनलच्या बांधवाच्या माध्यमातून, मराठ्यांना आता नका घरी राहू, मग पोरं मोठे करायची एवढीच वेळ आहे आणि शेवटचं आंदोलन आहे मुंबईचं, होऊन जाऊ द्या एकदा शेवटचं, पण शांततेत मुंबईला चला। 13 तारखेला छगन भुजबळांची सभा आहे, ज्याला त्याला अधिकार आहे घेण्याचा, त्याबद्दल आम्ही काय बघणार नाही। 13ला असो नाही तर 16ला असो, पण त्याचं जाऊन तिकडे, ते काय कामातून गेलेला माणूस।